वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे। ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरांमध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादतो। कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो। पारगाव शिंगवे येथील ग्रामदैवत मुक्तादेवी मंदिरात भक्तिमय वातावरणात गेली 40 वर्ष हा काकड आरती सोहळा संपन्न होत आहे। पूर्वी सर्व गावकरी परिसरातील लोक एकत्रित सामूहिकपणे काकड आरती करीत, त्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते। पण जग बदलले, आधुनिक युगात प्रगती झाली। अलीकडच्या काळामध्ये काकडा आरतीमधील गर्दी ओसरू लागली आणि काकडा आरतीमध्ये येणाऱ्या तरुणांची संख्याही कमी झाली। मात्र पारगाव याला अपवाद ठरले आहे। आजही पारगावात गावातील तरुण, ज्येष्ठ पुरुष, महिला मंदिरात एकत्र येऊन काकडा आरती करतात। गावांमध्ये काकडा आरतीमध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर भजने, गवळणी गायली जातात। आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। पहाटेच्या समयी गावातील भाविक उठून स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात। पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी, आरोग्य सुदृढ राहावे असाही काकड आरती मागील उद्देश असल्याचे पारगाव ग्रामस्थांनी पंचनामांशी बोलताना सांगितले। या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून हरिभक्त परायण कैलासवासी किसनराव बाळाजी ढोबळे, कैलासवासी बाबूराव पोंदे, कैलासवासी गजानन ढोबळे, कैलासवासी महादूबाबा ढोबळे, कैलासवासी दशरथ बाळाजी ढोबळे, कैलासवासी नानाभाऊ लोखंडे, कैलासवासी भगवंत बाबा लोखंडे या व अशा अनेक गुणीजनांच्या माध्यमातून या काकडा भजन मंडळाला सुरुवात 40 वर्षांपासून करण्यात आले आहे। यामध्ये आता वाढ होऊन गावातील हरिभक्त परायण माऊली बाबा ढोबळे व हरिभक्त परायण खंडू महाराज दातखेळे यांच्या मार्गदर्शनाखाली आता मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न होत आहे। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।